नमस्कार. हे बघा हे सुद्धा आमच्या गावातून सदस्य आहेत. हा का? ग्रामपंचायतचे सदस्य. मला टाळा बसू दे थोडस. काय नमस्कार. हा नमस्कार. हा ठाकरे साहेब हा बोला तुम्ही मी बोलू. हा नमस्कार. हा नमस्कार. मी तात्काळ देऊ. हाताची घडी. नमस्कार. हा नमस्कार. मला असं विचारायचं आहे काय हो? तुम्हाला घराला काम कोण करत? काय हो? शाही सुपारी कोण घालते ना कोण? कोण? मी. तुम्हीच का? काय? हा देणार जेवण हो. चालू का मग? हा. हा असं सांगा ना. हा आता तुम्ही सुपारी केवढी? एवढीच मग खायची का? सोफारीने सोफारा देत ना बा तुला आणखी तर मधाबाने मिळतील ते बी विचारले का कच्चे का बोजेले नाही बोलताय मग काबू बोल सांग म्हणून सोफारी जेवढी सोफारीने सोफारा आहे. सुधरवणे तू सुधरवणी शिव. अरे गामा आमना सारखाच ना अपमान होस आई लाजवाडच का तुला थोडीशी नालायक ना चावली राहील तुम्ही. मूर्ख कथा ना. एकला आणि मग कोण आहे अजून बोल ना ते बोलू का ते मायना नालायक तुम्ही नालायक नानी नालायक आम्ही इकडे राहतो भरवाडे इकडे ना म्हणजे मूर्ख. एकला अरे मग मला एकला ना बोल ना आता बोलू का आता अरे बोल नको रे बोल नको रे उद्या नंतर आपलं नालायक कुठला मूर्ख नालायक बाई बाई आल्या मी कानमा बाजार दिसू हा? पण मनात चावली राहिली नालायक कथा ना. एकला बाई हा. हे बघा काय हो? हा, जाऊ दे बाई. बाई कस काय जाऊ दे हो. नालायक मूर्ख आहे. ठाकरे आता चुपचाप उभा राहा का तू. तुम्ही तर बोललात खुशाल जाऊ द्या म्हणजे बाई बाई कसाल जाऊ दे मग पुढे ते पुढ्या दंडाले ना बाकी बोलू का त्या बोल नका मूर्ख कथा ना. मूर्ख कथा ना नालायक नालायक नाही बोलता येत काय बोलत रे. नाही बोलता येत तर का बरं बोलस रे बाई नमस्कार. हा नमस्कार. मायचे नालायक रे हो. तू दोर येणार आहे दोर करायला लागतं काय तुला. दोर येणार तू आणि मग कांड्या चल नालायक बाई. हा हा मालकीन तुम्ही आहात. आम्ही गावाचे कार्यकर्ते गावाचे पुढारी आहे. हा का? एकूण कलाकार तुमच्याकडे किती आहेत? 40. हो 40 कलाकार. हो. हा तर बाई आम्ही तुम्हाला शाही सुपारी देणार हा. आणि आमच्या गावात तुम्हाला यायचंच नाही. हो. आम्ही तुम्हाला शाही काय रे बाबा 60 साठ नाही 70 बाई करण मा दोरी ना वर मा करण सांग रे बाई नमस्कार. हा नमस्कार. बाई आम्ही गावाचे कार्यकर्ते गावाचे पुढारी आहे. हा का? आम्ही तुम्हाला शाही सुपारी देणार. हा. आम्ही जो आहे ना आम्ही प्रश्न उत्तर खेळणारे शाहीर. हो. परंतु प्रॉब्लेम एक आला ते कोणचा? आमच्या प्रश्नाला उत्तर द्यायलाच कोणी भेटत नाही म्हणून तो आम्हाला प्रॉब्लेम आला. हा उत्तर मी देणार. कोणी फुगा फोडा फुगा कोण फोडा दे. कोणी फुगा फोडा दे. खरं
खरं सांगा खरं सांगा फग्गू कोणी फोडा फुगा 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 अहो फुगा कुणी नाही फोडला, मांडी मी ठोकली. कशी तुम्ही तिथे नाही ठोकायचं. का नाही ठोकायचं? तुम्ही तिथे ठोकले तर आम्ही कुठे ठोकायचं. ताली वाजवा. जाने जाने टाळ्या वाजवला शिंदे मला 2-2 रुपये द्या. आपले माझ्या नवरा आहेत का? बाई हा याचा नको ऐकू. मग तुला जर ठोकानच राही ना काय? मांडी हा तुला असं वाटलं बुवा आज ठोकणंच आहे. काय? नो बाई तू डायरेक्ट आता जंगल मध्ये जा. जंगल मला नको सांगू. हा आपलं वरसाठी ताण आहे ना, हा त्याला डोंगर मा सांग. त्याला कोणी द्या का नाही बाई. तू तिकडे निघ जा म्हणून. बर आता तर देखील आण हा दोन्ही हात असं जोडले आण असं कसा असं. बाई नमस्कार. बाई हा प्रश्न उत्तर उत्तर प्रश्न हो. ते असं खेळता येत नाही. मग? त्याला काहीतरी शर्यत पाहिजे. ती कोणची? शर्यत ती अशी, जर तुम्ही हरलात आमच्या बायका, आमचं जिंकले तर आम्ही तुमचे नवरे. दोन्ही साईड तुमची. अरे मग तू ठरव ना थोड्या मला वाटत बाई अहो आम्ही जर हारल्या तर आम्ही तुमच्या बायका, जर जिंकल्या तर आम्ही 10 मुली, 10 मुलींवर साधारण साड्या साड्या कोणाला? तुम्हाला. एक जयची छिबरी एक ऑलिम्पिक चॅम्पियन माणसाला 5 वर्षाचं बोलते. तुम्ही हसू नका हो. तुम्ही हसू ना. तुला हसण्याचा रंगण्याचा अभिनय करतो का नाही रे? तुमचं रंग बी कळत नाही हसते बी कळत नाही. ते हसतलंय रे, ते हसतलंय रे, ते गाणी म्हणतात. काय बोलली काय बोलली काय बोलली काय बोलली तुम्हाला बोलली राजू शिरे स्किंडा आपल्या इकडे या. काय झालं? बाई एवढ्या मोठ्या माणसाला मधा पातळ धुवा लागतील. नाही तर मग बाई भारतात 1 नंबर आहे भाऊचा कशात हो? पातळ धुण्यात. एक नंबर आहे आपला भारतात. आणि हे हो का? याशी काय चालतं? तो कोंबड्या रोग ऐकलं का नाही? हा हा पहिले यायला लटकलं होतं. हा का? रोज 10 जणांना पाय मोडूस तो. हा का? हा बाई हा यांना ओळखा. हे कोण? हा तसं नाही खायचं. ओळखा. हा बाई हा आई मिस्टर जायज भाऊ. हा मिस्टर जाज मिस्टर जायज भाऊ. हो वाटिका 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 वाटिका. No, Vaticano, can you please? No, can you please? No, express. I'm Mr. Judge. आलं डडलं. याचं काय आहे? हो या नवीन घोट. नवीन हो नवीन घोट आमचं चॉकलं. चुकलं म्हणायचं चुकलं. त्याच बोललो मी बाई आमचं चॉकलं. चुकलं त्याच बोललो मी बाई आमचं चॉकलं. त्या हाताने जनावर नाही बाहेर देशात आहे, त्याला आपल्याकडची भाषा येत नाही. तो म्हणतो आमचं चुकलं का, पण त्याला चुकलं नाही ना. तू म्हणतो चुकलं का, चुकलं राहिला आपण निघूया. हो या त्याच बोललो मी आमचं चॉकलं. बाय हा आई मिस्टर जायज भाऊ. हा तिकडे राहत नाही. का गं? लंडन लंडन या. हिरे का आले? लोसन उपाडलेली हो तुम्हारे यहाँ लोशन मिलता है? हम प्रत्येक घर लायला आहे. हमारा संजय को लगता है थोड़ा लोशन. सोनाली बिट भेटली बिट उपाडलेली जायला. खात तुम्ही हाईट वाढेल ना. हो आमचं चॉकलं. बाई हा भारतात 2 नंबर आहे भाऊचा कशात हो? लंगा धुण्यात. आणि हे हो? आणि हे? बाई हा यांना ओळखा. हे कोण? ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकरचा उलट जगामध्ये 1 नंबर आहे, तसा भाऊचा 3 नंबर आहे कशात हो? जम्पर धुण्यात. आणि हे? बाई चांगलं उचले संडो काढ
वडील येणार. पुष्पाराज आगे गाणी साला बपारावी जाईल बाई जेवढी हाईट तेवढंच यांना काम मी काय म्हणते यांना म्हणा कुठून उभे राहा ना कुठून उभे राहा ना काय आणि उठाडी सर काय करशील म्हणजे त्याचं म्हणणं आहे बाई मी एवढा जेव हा एवढा जेव बाई काय तो बी एक बी शब्द चांगला बोलत बाई भारतात 4 नंबर आहे भाऊचा कशा तो बारीक कपडा दोष बाई तो जातेच म्हातारी पैस बाई टाकू काय प्रश्न हो आणि त्यातून रशिकांनो खऱ्या खोट्याचा न्याय करणारे तुम्ही सुद्धा आहात बरं का. पंच हा परमेश्वर असतो. तुम्ही पालक आम्ही बालक. माझं खरं असलं हो म्हणून सांगा, हिचं खरं असलं हो म्हणून सांगा. लक्षात घ्या बरं का आपण मिशीचं मंडळ आहे, नाहीतर कुठली अपेक्षा घेऊन मागं पडू नका बरं का. हा माझा पहिला प्रश्न. एक काम करू काय? 50 रुपये बोलेला देऊ बाई माझा पहिला प्रश्न. ते कोणचा अंगास भिडता अंग लज्जा नसे तीळ भरी. अंगास भिडता अंग लज्जा नसे तीळ भरी. दरीत गेला मासा तर वस्तू निघे पांढरी. मला उत्तर येत नाही मला उत्तर येत नाही शिवा भाऊ हो भाऊ बाई हागली बाई हागली बरोबर गेला भाऊ. यायला साधा हागल का म्हैस बी लाजल ना. हरली काय तो? काय तो? बाकीनं माहिती नाही. बायको. बैला लंबा होईल गया. बाई उत्तर तुम्हीच द्या प्रश्न मी टाकला. हो उत्तर तुम्हीच द्या आणि रसिकांनी जर हो म्हणून सांगितलं तर मी तुमची बायको पहिला प्रश्न काय म्हणालो. काय बोलले अंगासी भिडता अंग लज्जा नसे तीळ भरी. बाई स्त्री हात हा. स्त्रीच्या नियमाप्रमाणे लग्न झाला असेल झालेले काही मुलबा 2 मुलं आहेत. हो म्हणा बापरे. अरे वा. लग्न वय बिगेन 2 पोरी वय बिग्या म्हणजे तुझं लग्न झालंय लग्न झालंय हा. 2 मुलं आहे. हा. बरं आता मला असं म्हणायचे काय हो हे मुलं लग्नाच्या अगोदर झाले ना. शिवा तो सुदर्शन कसं काय? लग्नाच्या आधी पोरं होत्या का. मला काय राग येऊन राहिला लग्नाच्या आधी मुलं लागले. कसं का तुम्ही तो बेबी टूप बेबी टूप आणि त्या बेबी टूपने काय होतं काय होतं नाही त्या बेबी टूपचा नमुना आपला तमाशात आहे. पुढे 1 मिनिट फक्त 1 मिनिट. अरे संजो काय हो? बाबा ही जो व्यक्ती आहे ना ही बेबी टूप पैदा आहे बरं का? हा बाबा मी सकाळी गावातले पोरं म्हणते ना मला बेबी उपचार ते काय होत नाही. बाई हा. 2 मुलं आहे. हो एक लहान आहे एक मोठे स्त्रीच्या नियमाप्रमाणे सकाळी उठल्यानंतर मोरीमध्ये बाथरूम मध्ये तुम्ही जरी स्नानासाठी बसलात आंघोळीसाठी विवस्त्र म्हणजे कुठलाच कपडा अंगावर नाही अशा स्थितीत जर तुम्ही बाथरूमला स्नानासाठी बसलात आणि तशात जर तुमचं पाळण्यातलं मूल उठलं तर तुम्ही काय करणार मुलाला घेणार राईट. अंगावर कपडा नाही तरी उठणार आणि बाळाला जवळ घेणार मग सांगा शिकांना आपली आई विवस्त्र असून आपल्या बाळाला जवळ घेते मग सांगा तेथे काही लाज लज्जा अब्रू शरम काही आहे का. तो आपला मुलगा आहे मग त्यालाच म्हटलं गेले अंगास भिडता अंग लज्जा नसे ती भरी. दरीत गेला मासा तर वस्तू निघे पांढरी. आता नक्की मार खाणार तुम्ही आय पुन्हा आता नक्की मार खाणार काय खाणार? थोडा. म्हणजे बाई तुम्हाला पांढऱ्या वस्तूचा राग आला. राग आला रागाला जाऊ नका. का पांढऱ्या वस्तूचा प्रकार साधा नाही बाई. तो कोणता हो? तुम्ही मी ही माझी सहकारी मंडळी हे बसलेले तमाम तमाशे रसिक बाई हा सर्व पांढऱ्या वस्तूचाच प्रकार आहे बाई. बापू 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 तोंड सांभाळून बोल नका. समाधी तोंड बोला म्हणा हा हा तोंड सांभाळून बोला. पपलिंग 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 ज्याला हात पुरस पाय काय करत नाही ज्याला पुरत नाही तुम्ही कुती गात हे करता दंत मारे बरं अरे तुम्ही वेडे आहात. मी आधीच म्हणालो ना ते पालक आपण बालक. चुकलो ना मार खाण्यासाठी सज्ज आहात आणि नाही जर चुकलो ते आपल्याला कसं काय मारतो काय म्हणा कोण म्हणा तू मागे वय रे म्हणजे बाई
तुम्हाला पांढऱ्या वस्तूचा राग आला. राग आला. पांढऱ्या वस्तूचा प्रकार तो कसा? तो कसा? तुम्ही बाळाला जवळ घेतलं हो. तरी तो रडायला थांबतच नाही. नाही. मग उपाय पर्याय तुम्ही काय करणार? त्याला दूध पाजणार. राईट. जवळ घेणार, त्याच्या मुखात स्तन देणार आणि त्याला तुम्ही दूध पाजणार. मग ज्या टायमाला आपली आई आपल्या बाळाला स्तन पाणी करते, दूध पाजते, त्या टायमाला मुलाच्या तोंडाला दरी म्हटलंय आणि आईच्या स्तनाला मासा म्हटलंय. दरीत गेला मासा. बाई, मुलाच्या मुखात स्तन दिल्यावर त्याच्यातनं काय येतं? दूध येतं. आणि दुधाचा रंग कसा असतो हो? हिरवा. आता तुम्हीच सर्व छातीत ठोकपणाने सांगा, प्रश्न खरा का खोटा? मी मान्य करतो, खोटं कोण म्हणेल? जो आईचं दूध नाही प्याला फक्त तोच खोटं म्हणेल. नाही रे बाबा, मग कर रे बाबा. विचार रसिकांना. खरंय का? मग बायको वय जाऊ का म्हणजे तयारीला लागल. वय जाऊ का? नवर देवना दुसरा ड्रेस बदलाय का? तर एक नंबर तांडा फरसोळच ना. हा, फरसाळे तांडा आणि फरसाळे तांड्या परिसरातून आली पाहुणी मंडळी. वरसाडा तांडा आणि तांडा परिसरातून आली पाहुणी मंडळी. हा तमाशा आणि या तमाशाचे मालक मास्टर शालिग्राम व शांताराम रोहिणीकर. बंधूंनो, या पार्टीला शिवालाल भायाच्या आशीर्वादाने, सरस्वती माताच्या आशीर्वादाने, आपले साखरे बाबा यांच्या आशीर्वादाने या पार्टीला आज कंप्लीट 35 वर्ष झालेले. बंधूंनो, 35 वर्षात ही शाखा आम्ही टिकून ठेवली. बोलना सहल है, निभाना मुश्किल है. नाहीतर आम्ही तमासगीर लोक आज यहाँ कल कहा, उपाडपाल कोणता बी गावल्याचा. बंधूंनो, आपल्या गावात आल्यानंतर सकाळपासून एखाद्या साधू संत प्रमाणे व्यवस्था सोय आमची केली. बंधूंनो, तमासगीर बाहेर गावून येताना घेऊन येतो आपलं पोट, गावाच्या बाहेर जाताना घेऊन जातो गावाचं नाव. बंधूंनो, एवढं एक लक्षात ठेवा, एवढी सोय व्यवस्था झाल्यानंतर आम्हा कलाकार लोकांना आम्ही खुश असतो. आज एवढी पब्लिक आहे, एवढी पब्लिक आल्यानंतर सुद्धा सुई पडली, त्या सुईचा आवाज येऊन याला म्हटले गेले गाव. शब्द आहे ना, दया क्षमा शांती तेथेच देवाची वस्ती. म्हणून तुमची जेवढी सेवा केली तेवढी अपुरीच आहे. खरंच ते माणसं नाही, देव आहे, देव. आपण त्यांच्या पुजारी देवाची किती सेवा करावं असं परमेश्वर आहे त्या. बडू ना तू का असे तर काशी मला बी काढणार बडू ना. बाबा मला बी 2 शब्द बोलायचे होते आपल्या तांड्याबद्दल. बोल बोल. चांगला बोलतो बरं. आणि मला गावजवळ घे बरं. आता पहिलाच बरं. आपल्या वरसाड तांड्याबद्दल बोलायचंय. हा बोला. बोलू का? हा बोला. मला पूर्वी देऊ का? फुगिल्या, आप्पा फुगिल्या. आप्पा, चांगला बोलतो. आवाज बोल. तयार राहू का? तयार राहू. तू बरं आहे. मार्क वाहना टाइम होणार का तुला पुढे का चालू एवढं बोलून मी माझं भाषण आवडतो. पीर साहेबांची यात्रा आहे आणि पीर साहेबांच्या यात्रा निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. कारण की माझा कार्यक्रम गोळे तांड्याला होता. तर त्या ठिकाणी गोळे तांड म्हणजे आमचं एक माहेर घर आहे. तर बंधूंनो, त्याच्यानंतर आपल्या गावकरी पंचमंडळी अंबानेरला आले, आम्हाला शाही सुपारी दिली, फुलाची पाकळी देऊन आम्ही तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी हजर झालो. बंधूंनो, यात्रा आहे बाबांची आणि बाबांची कवाली सुद्धा झालीच पाहिजे. आपण शिवालाल बाबा पीरो के पीर महापीर रामापीर. बंधूंनो, ते आपले बंजारा समाजचा आम्ही कॅशेटद्वारे सुद्धा ते म्हणू आम्ही, पण थोडी शांतता ठेवा. तर रसिकांनो, मी एक तमासगीर माणूस आहे, पण लक्षात ठेवा, मी एक तमासगीर असून आज मला बाबा बनायला कंप्लीट 14 वर्ष होऊन गेली. तमाशा करून मी 14 वर्षापर्यंत गलंगी गावात गादी सांभाळून ठेवली. सांगा, माझ्या भक्तीत काय नाही झालं? जे जगात घडलं नाही ते माझ्या भक्तीत
गलंगी गावात घडलं. माझ्या भक्तीमध्ये आंधळ्यांना नजर आली, मुख्य बोलले, लंगडे चालले, मी संतानांना संतान झाली, रोजच्या रोगवाले दुरुस्त झाले, हातपाय गुडघे दुखीवाले दुरुस्त झाले. त्यांनी नोकरीचे प्रश्न मांडले, त्यांना नोकऱ्या लागल्या. बंधूंनो, आपल्या बंजारा समाजमध्ये चाळीसगाव तालुका, गावाचं नाव गरगाव भोरस, तिथे भीमसिंग छगन राठोड यांची मुलगी, तिचा एक डोळा बंद होता. त्यांनी कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये लावले, पण डोळा खुलला नाही. आमच्या गलंगी गावी आले, 5 गुरुवार केले, 5व्या गुरुवारी त्या मुलीचा डोळा खुलून गेला. बंधूंनो, पुन्हा आपल्या पाचोरे तालुक्यामध्ये गावाचं नाव भटगाव पुणगाव, तिथे बेबीबाई भागवत कोळी ही महिला 42 वर्षाची, 2 डोळ्याने आंधळी होती. आमच्या गलंगी गावी 5 गुरुवार केले, आज ती आई शेतीमध्ये काम करते. बंधूंनो, आताच आपल्या एरंडोल तालुक्यामध्ये गावाचं नाव वंजेरी खपाट, महाजन समाजाची मुलगी 10 वर्षाची, पहिली मुक्की, 3रा गुरुवार होता तिचा. 3ऱ्या गुरुवारी त्या मुख्या मुलीने कमीत कमी 4 ते 5 शब्द बोलून दाखवले आणि स्वतःच्या कानाने तिला ऐकू यायला लागलं. बंधूंनो, माझ्या भक्तीमध्ये जर एवढं घडत असेल, 10-10 वर्षाच्या मुलांचं मुलींचं जीवन जर सुधरत असेल, अजून याच्यापेक्षा भक्ती कोणती? तुम्हाला असं वाटत असेल एवढे मोठे गुण लागतात तर शांताराम बाबा लोकांना किती लुटत असेल. पण या 14 वर्षात जर एखाद्या माईच्या लालाने म्हणून दिलं की शांताराम बाबांनी आमच्याकडे 1000 रुपये मागितले, हा हात मी तिथेच कलम करून टाकणार. कोणाकडनं 1 रुपया सुद्धा घेतले जात नाही, कारण की तो माझ्या बाबाचा आदर आहे. माझ्या बाबाचा आदर असा आहे, मजबूरला मजबूर करू नको, मजबुरीचा फायदा घेऊ नको, परंतु आपल्याकडे 4 पाहुणे आले, त्या 4 पाहुण्यांचा विचार करावा लागतो. आणि या गरीबाच्या दारापुढे हप्त्यातून गुरुवार 200-250 लोक जेवण करतात. याचा विचार तुम्ही करा, विचार दुसरा नाही, बाबाच्या सांगितल्यावरून. माझ्यासाठी भीक माग आणि भीक मागून त्या आलेल्या भाविकांची तू पूर्ती कर. तो वेळ, तो प्रसाद तुमच्या नशिबी आला. मी तुमच्याकडे भीक मागतो, तुम्ही मला भीक देतात. माझा बाबा मला प्रसन्न होतो. आलेल्या माझ्या आया, आलेले माझे बंधू यांचं दुःख दूर होतं, तेवढ्यासाठी मी तुमच्याकडे भीक मागतो. हा शब्द बाकी लक्षात ठेवा. बाबांच्या नावाने चादर आखेल जाईल आणि बाबांची कव्वाली होणार. त्या कव्वालीवर मदीने वालों से मेरा सलाम कहना, त्या कव्वालीवर तुम्ही आलेले भाविक, माझ्या आया, जे दान म्हणून तुम्ही त्या चादर मध्ये पैसा टाकणार, तोच तुमचा पैसा गुरुवारी अन्नदान मध्ये खर्च होणार. दे उसका भी भला, ना दे उसका भी भला, सबका मालिक. आणि जो शांताराम बाबाच्या पदरात भीक वाढतो, हमारे गलंगी के चांशौली बाबा, शिरडी के साई बाबा, उनकी झोली हमेशा हमेशा हरी भरी रहेगी. जे लांबचे लोक आहे त्यांना येणं होणार नाही, म्हणून आमचे 2 कलाकार त्यांच्यापर्यंत झोळी घेऊन जाते. ऐकूया बाबाची कव्वाली.
Thank you.
दे क्रॉसिंगला मी होऊ दे मी आजाद करेल पगलुले थोडं सुख भेटू दे मी आजाद करेल पगलुले थोडं सुख भेटू दे निरंजन आवाज